हीरो नहीं है, विलन है। शाम गुलाबी, शहर गुलाबी, पहर गुलाबी है, गुलाबी ये शहर। मैं भी गुलाबी, तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है, गुलाबी ये कहर। ये हंसी वादियाँ, ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई। तेरे होठों पे है हुस्न की बिजलियाँ, तेरे गालों पे है जुल्फ की बदलियाँ, तेरे दामन की खुशबू से महके चमन, संग मर के जैसा ये तेरा बदन। मेरी जाने जा, मैं तेरी चांदनी, छेड़े ना आज कोई प्यार की। गरिबीवर मात करून अथक परिश्रम करून लग्न केले व 25 वर्षीय सुखाचा संसार केला। हे सर्व आई वडिलांच्या आशीर्वादाने शक्य झाले। लग्नाआधी व लग्नानंतर माझ्या बायकोने साथ दिली। 10 बाय 10च्या रूमपासून ते बंगल्यापर्यंत व सायकलपासून ते 4 व्हीलर घेण्यापर्यंत हे सहजासहजी काही शक्य नाही। त्यामध्ये सुखादुःखाचे अनेक प्रसंग आले व त्यावेळी माझ्या बायकोने खंबीरपणे पाठीशी उभी राहिली। माझी आई, वडील, बहिणी व सासरच्या मंडळींना तिने आपलेसे केले आणि मला निखिल सारखे 2 हिरे दिले व त्याला पैलू पाडण्याचे काम तिनेच केले आणि हे हॉलचे डेकोरेशन व सगळं काही निखिलच आहे। आणखीन मला काय हवंय, मी माझ्या जीवनात सुखी आहे। नित्यनेमाने तिन्ही प्रहरी विठ्ठलचं नाव घेणारा माझा नितीन, त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच। त्याने समाजात एक स्थान निर्माण केलं। हे स्थान मिळवण्यासाठी त्याची जिद्द, मेहनत व अथक परिश्रम आहे। या शिखरावर पोहोचता असताना त्याने खूप चढउतार पाहिले, पण तो त्याच्या कर्तव्यात तसूभरही विसरला नाही। सासर माहेर त्याने एकाच तराजूत तोलले, भेदभाव केला नाही। आई वडिलांवर जितकं प्रेम केलं तितकंच सासू सासऱ्यांवरही केलं। तिन्ही बहिणींच्या सुखदुःखात त्याचा मोलाचा वाटा आहे। बायको म्हणून 25 वर्षात मला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली नाही। लग्न झालं त्यावेळी त्याची परिस्थिती अगदी बेताची होती। दोन्ही भावांची आणि आई पप्पांची लाडकी लग्न होताना मनात खूप भीती वाटत होती, पण अण्णांच्या प्रेमाने मी खूप भारावूनच गेले। तिन्ही नंदांनी माझी खूप कौतुक केले। या 25 वर्षाच्या संसारात मी आनंदाचे खूप छोटे मोठे क्षण अनुभवले आणि खरंच मी आज भाग्यवान आहे यासाठी। आणि मी शेवटी एवढंच सांगेन की नितीनला कसलाच नाही तोटा, लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला होऊ दे खर्च मोठा। 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला आई वडिलांना हार्दिक शुभेच्छा। गाईज, वेलकम टू दिस इव्हेंट। आय होप यू ऑल गाईज आर एन्जॉय। आमची मेहनत तर दिसून येत असेल त्या छतावरच्या बलून्सनी। आई वडील हा फार सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, जेवढं बोलणं तेवढं थोडकंच। कठीण परिस्थितीमध्ये आई वडिलांनी आम्हाला सांभाळून घेतलं व आपलंसं केलं। आईचा प्रेम स्वभाव आणि बापाची प्रॅक्टिकल थिंकिंग यातच आम्ही दोघं वाढलोय। काय आई वडिलांबद्दल जेवढे शब्द उद्गारू तेवढेच कमी। I hope you all guys will enjoy this event and this vibrant team will please you. Thank you for coming to our party. Have a great night ahead. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है।